नमस्कार मंडळी, मटणापेक्षा भारी अशी चविष्ट आणि टेस्टी अशी झटपट बनणारी चण्याच्या भाजीची रेसिपी आज बनवून दाखवणार आहे। चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात। तर यासाठी मी इथे 1 वाटी चणे असे भिजवले होते रात्रभर भिजवल्यानंतर हे चणे छान आता भिजलेले आहेत। तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपण आता मसाला बनवणार आहोत। तर एका पॅन मध्ये 2 चमचे तेल घालायचं। रफली चॉप केलेले 2 कांदे मी इथे घातलेले आहेत। कांदा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आणि यानंतर एका साइडला हा कांदा करायचा। तर कलर याचा चेंज झालेला आहे। आता हा कांदा मी एका साइडला करते। यानंतर याच पॅन मध्ये 1 वाटी मी इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। हे ओलं खोबरं आहे, तुम्ही सुक्या खोबऱ्याचा वापर देखील करू शकता। आता खोबरं देखील चांगला खमंग सुवास येईपर्यंत परतवून घ्यायचं। त्यानंतर कांदा देखील यामध्ये मिक्स करायचा आहे आणि मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे। जोपर्यंत याचा सुगंध येत नाही तोपर्यंत छान अगदी भाजून घ्यायचा। तर कांदा आणि खोबऱ्याचा कलर तुम्ही पाहू शकता चेंज झालेला आहे। आता हे कांदा खोबरं देखील एका बाजूला करून घेऊया आणि यानंतर यामध्ये आपण खडे मसाले थोडे भाजून घेणार आहोत। धणे घेतले आहे, जिरं, बडीशेप, 2 लवंग, काळी मिरी, दालचिनीचा 1 तुकडा, 4-5 लसूण आणि 1 इंच आल्याचा तुकडा असे खमंग खडे मसाले देखील यामध्येच मिक्स करून चांगले परतवून घ्यायचे। यामुळे या भाजीला खूपच टेस्ट चांगली येते। तर कलर चेंज झालाय, मसाला भाजून झालेला आहे, पूर्णपणे थंड करायचा। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा मसाला काढून घेतलेला आहे। आता यामध्येच थोडीशी कोथिंबीर घालायची, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, 1 मोठा टोमॅटो रफली चॉप करून घातलेला आहे। आता झाकण लावून मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्यायची। गरज लागेल तर यामध्ये पाण्याचा वापर करायचा, कारण कांदा आणि टोमॅटो देखील घातलेला आहे आपण। तर यामध्ये थोडंसं पाणी घालून मी याची चांगली बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। हा मसाला तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता आणि याचा नंतर देखील भाजीमध्ये वापर करू शकता। तर ही भाजी आपण आता झटपट कुकरमध्येच बनवणार आहोत। 2 ते 3 चमचे कुकरमध्ये तेल घातलं आहे। 1 चमचा जिरं घालायचं। जिरं चांगलं तडतडलं, खमंग सुवास सुटला की यामध्ये थोडीशी हिंग पावडर घालायची। 1 तमालपत्र आणि 1 लाल मिरची घातलेली आहे। खडे मसाले थोडेसे घालायचे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 2 काळी मिरी। यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा देखील चांगला परतवून घ्यायचा। यानंतर 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो देखील यामध्येच परतवून घ्यायचा। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। असं मीठ घातल्यामुळे टोमॅटो लगेच मऊ होतो, जास्त वेळ लागत नाही। पुन्हा एकदा चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि यानंतर मसाले घालायचे आहेत। तर घरगुती मसाले घालायचे, त्याआधी 1 चमचा मी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि पेस्ट घातल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं। पाव चमचा हळद पावडर, यानंतर 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे, यामुळे कलर खूप छान येतो। 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा धणे जिरे पावडर आणि 1 चमचा मी किचन किंग मसाल्याचा वापर केला आहे। सगळे मसाले असेच तेलामध्ये परतून घ्यायचे, यामुळे भाजीला चव देखील खूप छान येते। आता जो वाटण आपण केला होतं मसाल्याचा, ते वाटण देखील यामध्येच घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आणि याला छान एक कड काढून घ्यायचा। तर मसाला मी छान शिजवून घेतलेला आहे, तेल सेपरेट झालेलं आहे। आता यामध्ये आपण भिजवून ठेवलेले चणे घालायचे। चणे चांगले या मसाल्यामध्येच कोट करून घ्यायचे। असं केल्यामुळे मसाला चांगला या भाजीला लागला जातो। छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ग्लास पाणी घालायचं, म्हणजे चणे जेवढे असतील त्याच्या 3 पट तरी पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाणी इथे गरम पाण्याचाच वापर करायचा। जास्त पाणी यासाठी घालायचं कारण चणे शिजण्यासाठी वेळ लागतो, यासाठी पाण्याचा वापर जास्त करायचा। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चांगला एक खदखदून कड काढून घ्यायचा। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। तर तुम्ही पाहू शकता याला मस्त एक उकळी आलेली आहे। आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 3 ते 4 शिट्या काढायच्या, कारण चणे शिजण्यासाठी वेळ लागतो, यासाठी शिट्या जास्त काढायच्या, म्हणजे चणे चांगले शिजले जातात। तर 4 ते 5 शिट्ट्या मी काढलेल्या आहेत। झाकण काढून घेतलं। कुकर देखील पूर्णपणे थंड झालेला आहे। मस्त या भाजीला तर्री आली आहे, तुम्ही पाहू शकता। आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। अगदी 15 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते। डब्यासाठी टिफिनसाठी बनवायचं असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे। तुम्ही
मसाला आधी करून ठेवला आणि त्यानंतर सकाळच्या वेळेला ही भाजी बनवली तर अगदी झटपट तयार होते। तर मंडळी, ही झटपट बनणारी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।